आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जातील असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा यात समावेश आहे। या सर्व 5ही ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच घेतल्या जातील। राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलंय। आता लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल। आतापर्यंत त्यावर स्थगिती होती, पण सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणुका घेण्याचा अधिकार, निर्णय कधी घ्यायचा, कशा घ्यायचा हा सर्वस्वी राज्य निवडणूक आयोगाचा आहे। आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की या 5 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार। 18 जुलैला होणाऱ्या या निवडणुकीसाठी 5 जुलैला स्थगिती देण्यात आली होती आणि त्यावेळेस राज्य सरकारसोबत चर्चा करून निवडणूक आयोगाने निवडणूक तात्पुरत्या स्वरूपात रद्दही केली होती। आणि आपण या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। तुषार रूपनवर आपले तुषार कोहळे आपले प्रतिनिधी नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, अखेर या 5ही जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत। मिलिंद सर, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली आहे, कारण की राज्य सरकारकडून वारंवार प्रयत्न केला जात होता की कुठेतरी या निवडणुका टळल्या पाहिजे। मात्र शनिवारला सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की निवडणुका रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही, निवडणूक आयोगाला आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाला जो भूमिका घ्यायची होती, निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही आता ज्या स्टेजला त्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या, म्हणजे 5 जुलैचा जो आदेश होता त्या स्टेजला निवडणुका रद्द करण्यात आल्या, त्यात आता तिथनंच त्याच कार्यक्रम पुढे जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारची मोठी गोची झाली। आणि इतकंच नाही तर एक मेसेज गेला, म्हणजे लोकांमध्ये जो एक संदेश गेला की मागच्या 4-5 महिन्यापासून राज्य सरकार इम्पेरियल डेटा गोळा करण्यासाठी राजकारण करते। म्हणजे दोन्ही स्तरावरती राजकारण होते, केंद्र सरकारच्या स्तरावर वेगळं राजकारण होते, राज्य स्तराच्या सरकारवर वेगळं राजकारण होते। तर दोन्ही ठिकाणी या सगळ्या गोष्टीवरनं एक राजकारण तापताना पाहायला मिळते आपल्याला। महत्त्वाचा विषय आहे की जर का तुम्ही बघितलं तर मध्ये 33 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद, एकूण 200 जागांसाठी या निवडणुका होणार आहे। 5 जिल्हा परिषदच्या जागांसाठी 5 जिल्हा परिषदसाठी साधारण 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। तर 33 पंचायत समितीसाठी 170 जागेसाठी या निवडणुका होणार आहे। बरं तुषार, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहच आपल्यासोबत मराठा आरक्षण विषयातले कार्यकर्ते आणि नेते राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला वाद आहे, चर्चा आहेत, राजकीय पक्षांचं आग्रही म्हणणं आहे, पण आता निवडणूक आयोगाने म्हटलंय की निवडणूक होणारच। हो, परवाच माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या बाबतीतला निर्णय दिलेला आहे। हो, आणि त्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारची अशी भूमिका होती की कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्हाला काही या निवडणुका लगेच घेता येणार नाहीयेत, परंतु कोर्टाने ती गोष्ट अमान्य करून निवडणूक आयोगाला हा कार्यक्रम जाहीर करायला सांगितलं। आणि त्याप्रमाणे आता निवडणूक आयोगाने काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आणि एकदा निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम विशेष परिस्थिती जर अपवादात्मक तयार झाली नाही तर तो कार्यक्रम कोणालाही थांबवता येत नाही, अशा प्रकारचे न्यायालयाचे निर्देश आहेत। त्यामुळे आता ज्या इलेक्शन ज्या होतील त्या ओबीसीच्या आरक्षणा वगळून होतील असं एक चित्र आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय। बर, पण मग मराठा समाज म्हणून या निवडणुकांच्या संदर्भात तुमची भूमिका काय? तुमचं समर्थन आहे का? या निवडणुका झाल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं का? एक बघा, लक्षात घ्या, निवडणूक ही इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे, ही सिलेक्टिव्ह नाही। हो, आणि इलेक्टिव्ह प्रोसिजर मध्ये ज्या ज्या विभागामध्ये ओबीसीचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आजही ओबीसीचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतात। त्यांना जे संरक्षण कायद्याने दिलेलं होतं 1994 मध्ये, त्याच्यासाठी ज्या आवश्यक स्टेप्स सरकारने पूर्ण केलेल्या नसल्यामुळं आता न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्णपणे मान ठेवूनच ह्या इलेक्शन घ्याव्या लागतील। कारण मराठा आरक्षणाला ज्यावेळेस स्थगिती आली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं,
सरकारने पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, परंतु ते रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर आता सगळी जी काही भरती प्रक्रिया आहे ही पूर्णपणे आता मराठा आरक्षणाच्या वगळून होतीये. बरोबर. त्यामुळे एकदा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन सरकारच्या हातामध्ये काही राहत नाही. बरं, आपल्यासोबत अडचण आहे. हो सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. विकास गवळी आपल्यासोबत जोडले गेलेत, या संदर्भातली याचिका त्यांची होती. तसंच चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत जोडले गेलेत, माजी मंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ओबीसी समाजातले. दोघांचंही स्वागत. आधी विकासजी, आता सर्वोच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट झालं, राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करून झाली, न्यायालयाचा निर्णय आला. आता या सर्व निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, काय करायचं? याला सर्वप्रथम तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी थोडी हिस्ट्री सांगतो या केस. 2010 ला के कृष्णमूर्तींच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसच्या घटनापीठाने निर्णय दिला होता. त्यामध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली होती. हो, ती ट्रिपल टेस्ट सगळ्यात पहिले एक स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करणं, त्या आयोगाच्या मार्फत ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या अनुषंगानं ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवणं आणि एससी एसटी ओबीसी हे तिन्ही मिळून आरक्षण 50% वर जाणार नाही याची काळजी घेतली. परंतु सातत्यानं गेल्या 10-11 वर्षापासून या ट्रिपल टेस्ट मधला जो तिसरा मुद्दा आहे, 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, हाच मुद्दा सातत्यानं समोर आणला जात होता. आणि अतिशय महत्वाचं, आयोगाची निर्मिती आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण, म्हणजे थोडक्यात ओबीसीची आकडेवारी, हे जे दोन मुद्दे आहेत, याला जाणीवपूर्वक ओबीसीचं कुठेतरी फायदा होतो याच्यामधनं जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित केलं जात होतं. आणि हे जे काही ओबीसीचं नुकसान गेल्या 10-11 वर्षापासून होत होतं, हे होऊ नये म्हणून आम्ही ही पिटिशन पहिले उच्च न्यायालयामध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही केलो. आणि आज सर्वोच्च न्यायालयाचा 4 मार्च 2021 रोजीचा जो निकाल आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तीच सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट करायला सांगितलेली आहे. आणि गेल्या 4 मार्च पासून तर आजपर्यंत राज्य शासनानं सातत्यानं याला कुठेतरी दुर्लक्षित ठेवलं किंवा राज्य सरकारला कुठेतरी चुकीचं गायडन्स करणारी लोक त्या ठिकाणी बसलेली आहेत, किंवा ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा ही गोष्ट नीटशी लक्षात गरजेचं वाटत नाही. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलाय. शेवटचं वाक्य तुमचं इतकं महत्वाचं आहे की आपण हाच प्रश्न बावनकुळे सरांना विचारूयात. बावनकुळे सर, तुम्ही तर इशारा दिलाय, भाजपनं वारंवार आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली आहे, राज्यभर तुम्ही आंदोलनं केली या विषयावर, पण आता निवडणूक आयोगानं म्हटलं भूमिका घेतली, आता फक्त औपचारिकता बाकी आहे. या सगळ्या 5ही जिल्हा परिषदांच्या आणि या सगळ्या 33 पेक्षा जास्त ठिकाणच्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्यायला लागणार. मला वाटतं की या सरकारमधले एक गट सक्रिय होता. या सरकारमध्ये एक सक्रिय गट असा आहे ज्याला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाहीये. आणि मग या सरकारमधला जो गट आहे त्यांनी आपला हेतू साध्य केला. 4 मार्च 2021 ला निकाल आला, पण 4 मार्च 2021 ला निकाल येऊ नये या 3 महिन्यामध्ये या सरकारने योग्य पाऊल उचलले असते तर राजकीय आरक्षण मिळालं असतं. आणि आता त्या गटाचा मनसुबा पूर्ण झाला. ओबीसीच्या जागेवर त्यांना सुभेदार आणि पैसेवाले लढवायचे आहेत आणि म्हणून या सरकारने वांजोट्या बैठक घेतल्या, टाइमपास केला आणि ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळी ओबीसींना आरक्षण टिकवण्याकरता वटहुकूम आम्ही काढला, तो वटहुकूम या सरकारने रद्द केला. याचा अर्थ या सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नव्हतं. यांनी आयोगाला, त्यांना हे माहित होतं की संविधानाप्रमाणे 5 वर्षांनी निवडणुका घ्याव्या लागतील, आयोगाने निवडणुका लावणार. पण या सरकारचं अपयश आहे. या सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी सोबत बदमाशी केली, समाजासोबत बदमाशी केली. आता ओबीसी जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. बरं बावनकुळे सर, तुम्ही असं एक शब्द वापरलात, सुरुवातीला एक वाक्य म्हटलं की या सरकारमधला एक गट, म्हणजे कोण आहे की ज्यांना ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका करायच्या आहेत? कोणाला भीती वाटते? या सरकारमधले अशा एक भौगोलिक परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांना
भीती वाटते, त्यांना त्या ठिकाणी अडचणी तयार होतात आणि या समाजाला त्या ठिकाणी वर आणणे त्यांना राजकीय दृष्ट्या कठीण वाटतं आणि या सरकारमधला तो गट अत्यंत मोठा आहे, तो सरकार बनणारा गट आहे आणि मला असं वाटतं या गटाने जाणीवपूर्वक चीफ सेक्रेटरीची बैठक होऊ देणे न देणे, ओबीसी आयोगाचा प्रस्ताव विचारात न घेणे, ओबीसी आयोगाने क्लिअर प्रस्ताव पाठवला की आम्हाला पैसा द्या, मनुष्यबळ द्या, आम्ही डेटा तयार करतो आणि बर. सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आम्ही जातो. सर मी तुम्हाला एक 30 सेकंद थांबवतो. विजय वडेट्टीवार बोलतायत.